मित्रांनो, रोल्स रॉयस ही अशी गाडी आहे जी तुमच्याकडे अफाट पैसा असला तरीही तुम्ही ती सहजासहजी विकत घेऊ शकत नाही. तुम्ही श्रीमंत असूनही ही कंपनी तुम्हाला तिची कार विकण्यास थेट नकार देऊ शकते. कारण ही कंपनी आपल्या कारच्या विक्रीपेक्षा आपल्या ब्रँडच्या प्रतिष्ठेवर अधिक लक्ष केंद्रित करते. म्हणूनच गेल्या 118 वर्षापासून आलिशान गाड्यांमध्ये तिचे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीची सर्वात महागडी कार रोल्स रॉयस बोट टेल हिची किंमत 28 दशलक्ष डॉलर्स आहे, जी भारतात अंदाजे 200 कोटी रुपये होते. सर्वात स्वस्त कार रोल्स रॉयस ब्रेजची किंमत 60.22 कोटी रुपये आहे. असे म्हटले जाते की जितकी महाग ही कार आहे तितकाच महाग तिचा मेंटेनन्सचा खर्च देखील आहे. रोल्स रॉयस कंपनीने आपल्या कामगारांसाठी, ग्राहकांसाठी आणि कार मालकांसाठी काही कठोर नियम बनवले आहेत. ते पाळल्याशिवाय तुम्ही ही गाडी नाही विकत घेऊ शकता, नाही सांभाळू शकता. चला तर मग रोल्स रॉयस कंपनीच्या त्या कठोर नियमांविषयी जाणून घेऊया, ज्यामुळे श्रीमंत असूनही काही लोकांना ही गाडी विकत घेता येत नाही. नमस्कार, मी पूनम गावण. नियम 10. मित्रांनो, तुम्ही एक म्हण ऐकलीच असेल की हत्ती विकत घेण्यापेक्षा त्याची देखभाल करणे अधिक कठीण असते. हीच गोष्ट काहीशी रोल्स रॉयस गाड्यांना सुद्धा लागू होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोल्स रॉयस कारच्या देखभालीसाठी सुमारे $5,150चा खर्च येतो, जे अंदाजे 4 लाख भारतीय रुपये आहेत. आणि फक्त या कारचा ऑइल बदलण्याचा खर्च सुमारे $650 म्हणजेच अंदाजे 52,000 रुपये आहे. याशिवाय रोल्स रॉयस कंपनीचा एक कठोर नियम असाही आहे की कार मालक रोल्स रॉयस कारची देखभाल दुरुस्ती रोल्स रॉयसच्या सर्व्हिस सेंटर व्यतिरिक्त इतर कोठूनही करून घेऊ शकत नाहीत. जर कुठल्याही गाडी मालकाने रोल्स रॉयस कारची सर्व्हिसिंग रोल्स रॉयस सर्व्हिस सेंटर व्यतिरिक्त इतर कोणत्याही कंपनीकडून करून घेतली तर त्या क्षणाला रोल्स रॉयस कंपनी त्या गाडी मालकाचे सर्व्हिसिंग हक्क रद्द करते आणि त्या गाडीची जबाबदारी घेणेही थांबवते. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की मी गाडी विकत घेतो आणि सर्व्हिसिंग बाहेरून करून घेईल तर तसे करणे तुम्हाला खूप महागात पडेल. पण जे लोक कोट्यावधी रुपयांची रोल्स रॉयस विकत घेतात ते तिच्या मेंटेनन्सचा लाखो रुपयांचा खर्चही उचलू शकतात, म्हणून ते असं काही करत नसतील. नंबर 9. जर तुम्ही कधी रोल्स रॉयस गाडीचा आतील भाग, इंटेरियर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स बनवलेल्या असतात. या सर्व डिझाईन्स रोल्स रॉयसचे एकमेव डिझायनर मार्क पोर्ट यांनी बनवलेले आहेत. जर तुम्हाला कधी ही डिझाईन बदलायची असेल तर तुम्हाला रोल्स रॉयसच्या डीलरशी बोलावे लागेल आणि मार्क पोर्टला बोलवावं लागेल आणि त्यानंतर मार्क पोर्ट विमानात बसून तुमच्या गाडीचे डिझाईन बदलायला येतील. आणि जर तुम्ही तुमच्या गाडीचे डिझाईन बाहेरून कोणाकडून बदलून घेतलेत तर त्या क्षणापासून रोल्स रॉयस कंपनी तुमच्या गाडीच्या सर्व सेवा बंद करेल. नंबर 8. रोल्स रॉयस गाड्यांची रचना आणि लाईफ खूप मजबूत असते. खरं तर रोल्स रॉयस गाड्यांची सरासरी लाईफ 80 ते 100 वर्ष असते. जसे मी तुम्हाला आधीही सांगितले की रोल्स रॉयस आपला स्टेटस खूप जपते. म्हणून या कंपनीची पॉलिसी आहे की जेव्हा कार मालकाला वाटते की कार जुनी झाली आहे किंवा चालवण्यायोग्य राहिलेली नाही, तेव्हा गाडी मालक आपली कार रोल्स रॉयस कंपनीला परत करू शकतो. खरं तर मित्रांनो, रोल्स रॉयस कंपनीला आपल्या गाड्या गॅरेजमध्ये उभ्या राहिलेल्या किंवा रस्त्यावर एका कोपऱ्यात पडून राहिलेल्या चालत नाहीत, कारण असे झाल्यास कंपनीच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. म्हणूनच कंपनी आपल्या जुन्या आणि टाकून दिलेल्या गाड्या परत घेते. नंबर 7. मित्रांनो, रोल्स रॉयस कार जितकी महाग आहे तितकीच ती गाडी चांगल्या सुविधाही देते. त्यापैकी एक म्हणजे टेली सर्व्हिसेस, ज्याला SOS म्हणतात. रोल्स रॉयस गाड्यांची ही सेवा खरोखरच खूप चांगली आहे. जर तुमच्या गाडीचा अपघात झाला किंवा तुम्ही कोणत्याही अडचणीत सापडलात तर या गाडीमध्ये अनेक बटणे आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून स्वतःसाठी मदत बोलवू शकता. याशिवाय गाडीमध्ये बसवलेले सेन्सर सुद्धा परिस्थितीनुसार आपत्कालीन फोन करतात. मालकाला फक्त येणाऱ्या आपत्कालीन कॉलला उत्तर द्यावे लागते. कंपनी या सेवेवर सतत लक्ष ठेवून असते आणि कधी कधी तपासणीसाठी कॉल देखील करते आणि अशा प्रसंगी मालकाला त्या फोन कॉलचे उत्तर द्यावेच लागते. रोल्स रॉयसच्या या नियमांचे पालन करणे कार मालकाला बंधनकारक असते. नंबर 6. रोल्स रॉयस कार खरेदी करण्यासाठी आणि सर्वोत्तम सेवा मिळवण्यासाठी तुम्हाला खूप काही गमवावे आणि शेअर करावे लागते. होय, रोल्स रॉयस कंपनी आपल्या सेवेच्या बदल्यात तुमची प्रायव्हसी आणि डेटा घेते, जसे की तुमचे करंट लोकेशन, कार सेन्सरने मिळणारी माहिती, मायलेज, ऑइलच्या स्थितीची तपासणी, कंट्रोलची चेकिंग करणे आणि मेसेजेस. हा सर्व डाटा रोल्स रॉयसच्या मदर कंपनीला पाठवला जातो. तुम्ही यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण हे खूप धोकादायक आहे, कारण एखादी व्यक्ती जितकी श्रीमंत असते तितकीच तिची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी महत्वाची असते. क्रमांक 5. रोल्स रॉयस कंपनीत काम करणाऱ्या कोणत्याही कामगाराला मेकअप किंवा परफ्यूम लावण्याची परवानगी नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकले.
खरे तर याचे कारण असे आहे की कंपनीला असे वाटते की कोणत्याही कृत्रिम वासामुळे गाडीच्या मूळ आणि नैसर्गिक सुगंधावर परिणाम होऊ शकतो. पण मजेदार गोष्ट म्हणजे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मेकअप शिवाय किंवा परफ्यूम शिवाय कधीही कोणत्याही कामासाठी पाठवत नाही. यासाठी कार डील आणि कारचे वितरण करताना कंपनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एकाच प्रकारचा परफ्यूम देते, जो खूप चांगला असतो. यामागचं कारण असं आहे की जेव्हा कर्मचारी ग्राहकांशी व्यवहार करतील तेव्हा आजूबाजूच्या वातावरणात सेम एकच सुगंध दरवळेल आणि कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येणार नाही आणि याचा ग्राहकांवर चांगला इम्प्रेशन पडेल. क्रमांक 4. मित्रांनो, हे खरं आहे की जे लोक अशा महागड्या गाड्या विकत घेतात ते खूप श्रीमंत असतीलच आणि ते कदाचित स्वतः गाडी चालवत सुद्धा नसतील. ते गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवत असतील. पण मित्रांनो, तुम्ही रोल्स रॉयसची गाडी चालवण्यासाठी कोणालाही सहजपणे कामावर ठेवू शकत नाही. ही कंपनी गाडी विकत घेणाऱ्या लोकांना सर्वप्रथम विचारते की ते गाडी ड्रायव्हर कडून चालवून घेणार आहेत की स्वतः चालवणार आहेत. वास्तविक पाहता कंपनीने ड्रायव्हरसाठी एक क्रायटेरिया बनवला आहे. जर ड्रायव्हर तो क्रायटेरिया पूर्ण करू शकला नाही तर कंपनी गाडी विकण्यास नकार देते, कारण कंपनीला गाडी विकण्यापेक्षा आपल्या प्रतिष्ठेची जास्त काळजी असते. नंबर 3. रोल्स रॉयसच्या सर्व गाड्या ग्राहकांच्या मागणीनुसार रंगवल्या जातात, ज्यासाठी ही कंपनी एका वेगळ्या आणि विशेष प्रकारच्या लॅबचा वापर करते, ज्याच्या आत कंपनीचे कर्मचारी कस्टमरचे ठिकाण आणि वातावरणानुसार वाहनाचा रंग तपासतात आणि मग त्याला मंजुरी देतात. मित्रांनो, कंपनीने वाहनाला रंग देण्यासाठी इतके कष्ट आणि पैसा खर्च केला असेल तर त्यांनी त्यासोबत एक अट ठेवली आहे की तुम्ही तुमच्या गाडीला कंपनीशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी नेऊन पुन्हा रंग देऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला वाहनाचा रंग बदलायचा असेल तर तुम्ही फक्त अधिकृत रोल्स रॉयसच्या डीलरशी संपर्क साधून आणि अपॉइंटमेंट घेऊनच तसे करू शकता. नंबर 2. आपण सर्वजण अनेकदा विचार करतो की ज्या कंपनीत आपण काम करतो तिथे आपल्या मित्रांनी, नातेवाईकांनी किंवा प्रियकर प्रेयसीने देखील नोकरी करावी. तसं तर आजकाल अनेक कंपन्या शिफारशींच्या आधारे सुद्धा लोकांना नोकरी देतात. पण रोल्स रॉयसचे नियम या बाबतीतही पूर्णपणे वेगळे आहेत. रोल्स रॉयस कंपनी एकमेकांना आधीपासून ओळखणाऱ्या किंवा एकमेकांचे नातेवाईक आणि मित्र असलेल्या लोकांना कधीही नोकरीवर ठेवत नाही. याचे कारण असे की जे कर्मचारी एकमेकांना आधीपासून ओळखतात ते कामापेक्षा त्यांच्या वैयक्तिक बाबींवर जास्त लक्ष देतात आणि कंपनीला आपल्या कामाच्या म्हणजेच गाड्यांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करायचा नसतो. रोल्स रॉयस कंपनी ती प्रत्येक गोष्ट अवॉइड करते ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचेल. नंबर 1. तुम्ही टीव्हीवर अनेकदा पाहिले असेल की बॅटरी निकामी झाल्यामुळे लोकांच्या गाड्या रस्त्याच्या मध्येच बंद पडतात. बहुतेक लोक अपघात, चोरी आणि अपहरणाचे बळी ठरतात. म्हणूनच मित्रांनो, रोल्स रॉयस आपल्या वाहनांच्या बॅटरीची खूप काळजी घेते. रोल्स रॉयस कंपनी आपल्या प्रत्येक वाहनाच्या बॅटरीचा संपूर्ण डेटा जपून ठेवते आणि जेव्हा बॅटरी खराब होण्याच्या मार्गावर असते तेव्हा कंपनी बॅटरी बदलण्यासाठी मालकाला आगाऊ माहिती देते. त्यानंतर मालकाला रोल्स रॉयस सर्व्हिस सेंटर मध्ये बॅटरी बदलून घेण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अपॉइंटमेंट शिवाय बॅटरी कधीही बदलली जाऊ शकत नाही. रोल्स रॉयसच्या मालकांना कंपनीच्या या नियमांचे पालन करावेच लागते. जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये अजूनपर्यंत असाल तर बोनस माहिती खास तुमच्यासाठी. मी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे रोल्स रॉयस कंपनी ग्राहकांच्या मागणीनुसार आणि आवडीनुसार कार बनवते, ज्यासाठी रोल्स रॉयसच्या कर्मचाऱ्यांना विशेष आदेश दिले जातात की त्यांनी ग्राहकांच्या मागणीतील प्रत्येक लहान तपशिलाकडे आणि कारला दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि ग्राहकाच्या आवडीनुसारच गाडीची रचना करावी. जसे की जर एखाद्या ग्राहकाने गाडीच्या आत तारे आणि चंद्र यांसारख्या गोष्टी दिसाव्यात अशी मागणी केली तर कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या या सर्व मागण्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे पूर्ण कराव्याच लागतात. तसे पाहता आतापर्यंत रोल्स रॉयस आपल्या ग्राहकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेली आहे. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला माझा हाचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जर तुम्हाला माझा हाचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.